नमस्कार. मी मदनजी रेनगडे पाटील, संस्थापक शिवप्रतिष्ठान आळंदी देवाची पुणे. आपल्या सर्व नवनिर्वाचित गावप्रतिनिधी यांचं प्रथमतः शिवप्रतिष्ठानमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि आज तुमच्यासमोर येण्याचा जो काही योग आला तो या कारणासाठी की मी आज फारसा वेळ तुमचा घेणार नाही, परंतु एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे की आज ज्या नवनिर्वाचित गावप्रतिनिधीची निवड झालेली आहे अशा सर्व गावप्रतिनिधींना आपल्या शिवप्रतिष्ठानच्या कामाबद्दल फारशी माहिती नाही आहे. आणि म्हणून आपणास नियुक्ती तर मिळालेली आहे, परंतु पुढं काय करायचं याची फारशी माहिती नसल्यामुळे काही प्रतिनिधी संभ्रमात आहेत की आपण कामाची सुरुवात कशा पद्धतीनं करायची आहे. तर लक्षात घ्या, काही प्रतिनिधी जे की ऑफलाईन मीटिंगला उपस्थित होते त्या प्रतिनिधींना बऱ्यापैकी माहीत आहे की शिवप्रतिष्ठानच्या कामाची सुरुवात करत असताना नेमकं आपल्याला काय करायचं आहे. परंतु ज्यांची निवड झालेली आहे आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ऑफलाईन मीटिंग किंवा प्रशिक्षण झालेलं नाही अशा गावप्रतिनिधीची अडचण झालेली आहे आणि ती अडचण दूर करता यावी यासाठी मी आज तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न केला आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की शिवप्रतिष्ठानचं जे मुख्य काम आहे हे प्रशासकीय यंत्रणेत आहे. म्हणजे नेमकं काय, तर प्रशासकीय यंत्रणा आणि जनता याच्यातला दुवा बनून आपल्याला काम करायचं आहे. अर्थात तुमच्या ग्रामपंचायतीपासनं ते मंत्रालयीन स्तरापर्यंत ज्या सामान्य माणसाला अडीअडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम आपल्याला शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून करावं लागणार आहे. म्हणून लक्षात घ्या, वेळोवेळी आपण ऑफलाईन मिटिंगा तर घेणार आहोतच, परंतु तत्पूर्वी तुम्हाला कामाची कल्पना यावी, काम कशा पद्धतीनं करायचं आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला गाव पातळीवर आपल्या सामान्य सभासदाची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि हे काम करत असताना सामान्य जनतेला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, ही एक तुम्हाला दिलेली संधी आहे. या संधीचा फायदा गावातील लोकांनी घ्यायचा आहे. म्हणजेच आपण सढळ हाताने त्यांना सामान्य सभासदत्व देणार आहोत जे आपल्या नियम आणि अटीमध्ये पात्र आहेत, बसतात. आपला सामान्य सभासद कोण होऊ शकतो? नंबर 1, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. नंबर 2, त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. तो वेडा किंवा दिवाळखोर नसला पाहिजे. त्याला भारतीय दंड संहितेनुसार एखाद्या गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा नाही झालेली पाहिजे. आणि त्यांनी आपली 120 रुपये वार्षिक वर्गणी दिली पाहिजे. अशा कुठल्याही भारतीय नागरिकाला त्यांना आपल्याकडे अर्ज केल्याच्या नंतर आपण त्याला सभासदत्व देतो. आता त्याला सभासदत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्या सभासदत्वाचे काय काय फायदे त्याला मिळतात, तर ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत असल्या कारणानं तो ज्या नियम आणि अटीमध्ये बसतो ती योजना त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण करत असतो. नंबर 2, आपल्या ज्या काही योजना, ज्या 12 महिन्याच्या 12 योजना आपण देण्याचा प्रयत्न करतो त्या योजना देत असताना त्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू ज्या की आपण योजनेमध्ये सामील करतो त्या अतिशय कमी दराने त्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रशासकीय यंत्रणेत कुठं काही काम अडलं असेल तर ते काम त्याला करून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जातो. तर लक्षात घ्या, हे काम करत असताना गावप्रतिनिधींनी एक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे तुम्ही काम करत असताना जे काय तुम्ही काम करणार आहात दिवसभर, जे काय आज तुम्ही केलेलं आहे ते काम तुम्ही गावप्रतिनिधींनी
तालुका प्रतिनिधींना संध्याकाळी कळवलं पाहिजे, म्हणजे अर्थात लेखी कळवणं आवश्यक आहे. त्याचा अहवाल गाव प्रतिनिधीला देणं आवश्यक आहे. आणि हा अहवाल कशा पद्धतीनं द्यायचा असतो ते आम्ही आज तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर अहवालाचा एक नमुना पाठवून देणार आहोत. आता कित्येक वेळा असंही होतं की दिवसभर गाव प्रतिनिधीनं आज रोजी काहीही काम केलेलं नाही, तरीही हरकत नाही. तुमचं काहीही काम झालेलं नसेल तरीही तुम्ही निरंक का होत नाही, परंतु तुमचा अहवाल हा तालुका प्रतिनिधींना पाठवणं आवश्यक आहे. आणि म्हणून वेळोवेळी मी तुम्हाला एक एक मुद्दा घेऊन पुढं जाणार आहे आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज रोजी फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी जे काही काम करता त्या कामाचा अहवाल तुमचा जो तालुका अध्यक्ष, जी तालुका प्रतिनिधी महिला नियुक्त केलेली असेल त्या प्रतिनिधींना तुमचा अहवाल पाठवणं आवश्यक आहे. एवढंच मला सांगायचं आहे. आणि हळूहळू रोज एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक एक मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून परत एकदा मी नवनिर्वाचित गावप्रतिनिधीचे शिवप्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि उद्या एक नवीन मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला या कामामध्ये दैदिप्यमान यश मिळावं अशा मी आपणास शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.